शर्यू उठ, शर्यू उठ. गुड मॉर्निंग. उठा चला, तयार व्हायचं आहे ना, लवकर उठा चला. तर काय आता मी उठलेली आहे आणि आज मला बनवून जायचं आहे जिजामाता, म्हणून एवढं लवकर उठलेली आहे. तर आता मी ब्रश करून घेते, नंतर मला अंघोळ करून जिजामाता पण बनायचं आहे. तर काय सध्या 5:30 वाजले. तर काय आता माझा ब्रश झाला आहे आणि आता मी आंघोळ करून येते. तर काय मी ही साडी घालणार आहे. तर काय आता माझी साडी नेसून झालेली आहे. मी घातलेली आहे साध्या साडीची पेशवा साडी केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला रेडी होताना दाखवते. तर आता मला कानाला झुमके घालायचे आहेत. हे बघा, हे झुमके. तर काय झुमके अजून हेवी होते, पण जास्त हेवी झुमके ना माझ्या कानं दुखते तर म्हणून गाईज. तर गाईज हे आहे माझं फुल लुक आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रेडी होऊन दाखवते. तर गाईज साडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक. तर गाईज त्याच्यानंतर मी माझ्या केसाचं माझ्या बहिणीनं मागे छोटासा आंबाडा घातला आहे आणि मी पूर्ण ज्वेलरी ती घालून रेडी झालेली आहे. तर आता मला मेकअप करायचा आहे. तर गाईज आता मी मेकअप करते. तर मी मेकअप खूप साधं सिंपल करणार आहे. तर सगळ्यात आधी आपला सगळ्यात महागडा प्रोडक्ट जी की 10 रुपयाला भेटतं आहे ते म्हणजे फेअर अँड लवली, जे की खूप महत्त्वाचे आहे. तर आता आपण फेअर अँड लवली लावून घेऊयात. सॉरी, फेअर अँड लवली नाही, ग्लो अँड लवली. तर काही असं मी मेकअप करत नाही, फक्त मॉइश्चरायझर लावते. पण आता सध्या मी जिजामाता आहे ना म्हणून मेकअप करायली. तर गाईज मी लावली फेअर अँड लवली आणि आता चांगलं ब्लेंड करूयात. ब्लेंड आपल्या हातानंच करायचं, कारण की सगळ्यात सुंदर ब्लेंडर आपले हात असतात. तर ब्लेंड करून मी आरशात बघितलं. आता पॉन्ड्स पावडर लावायचं आहे, जे की तुमच्या बाजूच्या दुकानाला भेटेल. तुमच्या गल्लीत जे दुकान असेल तिथे भेटेलच तुम्हाला. खूप रेअर प्रोडक्ट आहे हे पॉन्ड्स पावडर. एक नंबर दिसायली आहे मी. सुंदर दिसते. तर आता मी लावली आहे लिप बाम, जे की हिमालयाचं आहे. हे पण खूप रेअर आहे. लिप बाम लावून मी लावले आहे. थांबा, लिप्स. तर गाईस त्याच्यानंतर मी लावली आहे लिपस्टिक. तर मी लिपस्टिकला नीट ब्लेंड केल्यानंतर अजून लिप बाम लावले, कारण की सध्या घरी ग्लॉस उपलब्ध नाही. ऐन टायमिंगला ग्लॉस संपला आहे, लिप ग्लॉस.
तर गाईस त्याच्यानंतर इथे ही झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टिकली, जी की मी आणायची विसरले, मी घेऊन येते. तर गाईस त्याच्यानंतर हे मी आणली आहे चंद्रकोर, जी की माझ्या पप्पाने घेऊन दिली आहे. म्हणजे सगळं माझे पप्पाच घेऊन देते तर आता ही चंद्रकोर निघणंच गेली आहे. तर आता हे तर गाईस त्याच्यानंतर मी इथं अरे तर गाईस टिकली सरळ बसनंच गेली ती, तरी बी आडवीच झाली गाईस. बाय कर.